बातमी आहे। शेकापचे जयंत पाटील हे शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत। सिल्वर ओकवरती पवारांची ते भेट घेणार आहेत। विधान परिषदेतील पराभवानंतर जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी जाणार आहेत आणि जयंत पाटील आणि शरद पवार भेटीला त्यामुळे महत्त्व आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा होता आणि जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्यानंतर आज ते सिल्वर ओकवरती जाऊन शरद पवारांची भेट घेणार आहेत। त्यासोबत विधान परिषदेची जबाबदारी ज्यांच्यावरती देण्यात आलेली होती, ज्या नेत्यांवरती देण्यात आलेली होती शरद पवारांकडून, त्यांना देखील आज सिल्वर ओकवरती बोलवण्यात आले। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आहेत आपल्यासोबत। प्रमोद, साधारण आता थोड्या वेळात सिल्वर ओकवरती कोण कोण जमणार आहे? खरं तर आपण बघितलं विधान परिषदेमध्ये जयंत पाटील यांचा जो पराभव आहे तो अनपेक्षित अशा प्रकारचा पराभव म्हणावा लागेल। ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या होत्या मागच्या 3 टर्ममध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणून जयंत पाटील यांचा केवळ 2 किंवा 3 आमदार असतानाही विजय झाला होता। मात्र यावेळेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाची केवळ 12 मतं त्यांना पडलेली आहेत। त्यामुळे इतर पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीच्या पक्षांनी कोणत्याही पक्षांनी आमदारांनी मतदान केलेलं नाही अशा प्रकारचं एकंदरीत चित्र जे दिसतंय आणि त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला। मात्र या पराभवाची जी कारण मीमांसा करताना आता जयंत पाटील स्वतः शरद पवारांची भेट घेण्यासाठी आणि ज्या नेत्यांवर या संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी दिली होती त्या संपूर्ण नेत्यांना आता शरद पवारांनी बोलावलेलं आहे आणि पराभवाची कारण मीमांसा शोधली जाणार आहे। मात्र एक गोष्ट आता समोर येताना दिसते की महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्यामुळे आता फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत ते प्रचंड अस्वस्थ आहेत, ते नाराज आहेत। आमच्या नेत्याचा पराभव जिव्हारी लागलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं काम करायचं की नाही करायचं अशा प्रकारची एकंदरीत स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते जयंत पाटील यांच्या पराभवाने अशी एकंदरीत स्थिती। आता या मीटिंगमध्ये शरद पवारांच्या सोबत होणाऱ्या या मीटिंगमध्ये काय पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र मीटिंग नंतर शरद पवारांच्या मीटिंग नंतर जयंत पाटील हे पत्रकारांशी कदाचित संवाद साधणार आहेत आणि त्यामुळे ती आपली भूमिका आहे ती स्पष्ट होणार आहे। मात्र एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थ आहे आणि नाराज असल्याचे चित्र या ठिकाणी या प्रमोद, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे विधान परिषदेची जबाबदारी ज्या नेत्यांवरती होती त्या